रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत तिढा कायम आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक झाली। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अद्यापही निर्णय नाहीये। फडणवीस शिंदेंमध्ये पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळणार अशा चर्चा होत्या। खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भरत गोगावलेंनी याबाबत भाष्य केलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। मात्र अजूनही रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे आणि फडणवीसांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? नक्कीच आपण बघितलं तर काल ध्वजारोहणाचा कार्यक्रम समोर आला आणि त्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये ध्वजारोहणाचा मान हा या ठिकाणी रायगडच्या ठिकाणी आपण बघितलं भरत गोगावले यांना देण्यात आलेला आहे। पण आपण बघितलं जो पालकमंत्री पदाचा तिढा आहे तो अद्याप या ठिकाणी सुटलेला आहे आणि त्याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली। काल रात्री वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं पालकमंत्रीबाबत पाऊण तास चर्चा झालेली आहे। पण अद्यापही यामध्ये कोणताही तिढा जो आहे तो सुटलेला नाहीये। पालकमंत्री पदाचा तिढा रायगडच्या बाबत अद्यापही कायमच आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर ध्वजारोहणाचा मान या ठिकाणी भरत गोगावले यांना देण्यात आलेला होता आणि भरत गोगावले यांना वाटत होतं की या वेळी आपल्याला पालकमंत्री पद मिळेल, पण ती आशा आपण बघितलं होती। पण ती आशा या ठिकाणी आपण बघितलं जी निर्माण झालेली होती त्या ठिकाणी कोणताही निर्णय झालेला नाहीये। पण चर्चा या ठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये झालेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये पाऊण तास चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आपण बघितलं अद्यापही तिढा हा कायम असल्याचं समजून येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार। निश्चित मनोज, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।